त्याच्या आंदोलनामुळे सरकार वाकेल, पण सरकार पूर्ण वाकेल असं आम्हाला खात्री नव्हती. त्यामुळे जेव्हा दोन्ही शासन निर्णय सरकारनं रद्द केले, ते शासन निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी त्याचं विजय मेळाव्यामध्ये रूपांतर केलं. त्यावेळेला आम्ही दोन्ही पक्षांना अनौपचारिकरित्या आणि उद्धव ठाकरे साहेबांशी फोनवर बोलताना आम्ही असं म्हटलं होतं की हा आपला आंशिक विजय आहे आणि आपल्याला पूर्ण काम असं करावं लागेल की जोपर्यंत नरेंद्र जाधवांची समिती सरकार बरखास्त करत नाही, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा रद्द करत नाही, बालभारतीची स्वायत्तता जपत नाही आणि राहुल रेखावार आणि दादा भुसे यांची सरकार हकालपट्टी करत नाही, तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला आहे असं म्हणता येत नाही. म्हणून तू विचारलंस त्याचं उत्तर द्यायचं तर विजय मेळावा झाला. नागरी समाजाच्या चळवळींचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांनी व्यासपीठावर बोलावलं, पण त्याही वेळेला त्या कार्यक्रमाच्या नंतर मी आणि चिन्मयी सुमित आम्ही दोघांनीही माध्यमांना सांगितलं होतं की 7 जुलैचा कार्यक्रम तसाच चालू असेल, कारण आपला प्रश्न सुटलेला नाही आणि जोपर्यंत शासन नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करत नाही. खरं तर शहाणपणाने नरेंद्र जाधवांनी हे स्वीकारायला नको होतं, कारण ज्या प्रकारची त्यांची मानहानी गेल्या काही दिवसांमध्ये होते आहे, ते उच्च शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत पण बालशिक्षणाचे, भाषा विज्ञानाचे तज्ज्ञ नाहीत, बालमानसशास्त्राचे तज्ज्ञ नाहीत. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र जाधवांनी ती समिती स्वीकारणं आणि त्यांची संघ भाजपशी असलेली जवळीक लक्षात घेता ते ज्या प्रकारचा अहवाल देतील त्याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही.